मित्र होय आम्ही आता इकडे ना शेताकडे म्हणजे आमच्या इकडे वावराकडे आलेलो आहे आणि इकडे खेळायला लय मोठे मोळ आहे म्हणतात. आता आमचे बंधू आहे ना दिसू राहिले तुम्हाला ते मोळ शोधू राहिलेत. तुम्हाला ना मोळ आहे ना हुलवताना दाखवता किती मोठे मोठे आणि कसे मोळ राहतात. व्हिडिओ मध्ये बनेल राहतो मी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण काय खूप मजा येणार तुम्हाला. लाईव्ह तुम्हाला मोळ हुलवताना दाखवतो मी आता आणि मोळ कसे हुलवतात आणि मोळच्या माशा बी कशा चावतात ते बी दाखवतो तुम्हाला. बाबा मित्र शेतावरचा आमचा खेळामध्ये मोठे मोठे जे दगड दिसतात ना हे असे त्याला खेळा मानला जातो. आता यावेळेस आम्ही काही शेतात टाकलं नाही पा कारण इकडे खूप हरणी गिरणी कायट मोठे प्राणी ना फॉरेस्टी खातंय पा हे फॉरेस्टी म्हणते बा इकडे सोडलेले त्याच्यामुळे शेतामध्ये जरा लय रिक्स झाले लगे ते प्राणी पुरे खाऊन घेते त्याच्यामुळे जरा हा खूप त्रास देते त्याच्यामुळं आम्ही यावेळेस रद्द केलेलं आहे. आता तुम्हाला आहे ना इकडे मोळ आहे ना शोधणं चालू आहे बरं का. तुम्हाला मोळ शोधून दाखवतो. या बा आमची कुत्री जुली पण आमच्या संघाचे मित्र ही बी आम्हाला शोध लागण्यामध्ये मदत करते. पाहिलं का कशी आहे बा सीताफळाचं झाड पहा मित्र याला सीताफळाला येतात आणि बदबद सीताफळ येतात लय खातो आम्ही सीताफळ. या बा जुली पहा कशी चाल का शोधू लागतो बी. जाऊ दे आता पहिलं आपण आहे ना मोळ शोधू मित्र आहे की नाही. कारण काय मोळ भेटलं कधी जरा मला ताण लागले मित्र माझं तोंड एकदम कोल्ड पडलंय त्याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना मोळ शोधून इथं असं का आतमध्ये अडचणीवर थांबा इकडे तुम्हाला दाखवतो अडचणीमध्ये घुसून मोळ शोधून दाखवतो मित्र हो. सीताफळाचे झाडं पण खूप इकडं थोडी चुकाटं बी भेळ पण मोळ शोधून दाखवतो. मोळ शोधल्याच्या नंतर तुम्हाला खाऊन बी दाखवतो कारण मग घासाले कोरडा पाडा मला ताण लागले मित्र आता. अरे आमचे छोटे बंद पहा मित्र का जो काय खेळू आले आणि खाली पडता बरं का मित्र या बा एकाच आहे काय गावाकडची मुलं किती आजपळ असतात पण त्या फांदीला काय झोका खेळण्यात आलाय मित्र पडत अरे नका पडता बाबा तुटन गिटन ती बारीक लिंबाची फांदी येते मित्र कायच करा गाड्या चॅम्पियन राहते राव हे खेळ शेताकडचे आमचे बंधू गावाकडचे आहे की नाही. पहा ना ते केवढ्या फांदीला म्हणजे हे केले लटकले झोका खेळायचा आहे ना. आता मला तर लय भी वाटलं असतं बाबा मी नाही केलं असतं आहे की नाही. मोळ शोधू लागा चला मोळ आहे की नाही. शोधा बाबा आमच्या मित्राला मोळ दाखवायचंय पहा बरं आहे का मोळ मित्र काय चला बरं इकडे या बरं मित्र होतोय मी कुठं आहे. हो ना मागच्या वेळेस पाहिलं होतं का तुम्ही इकडे होतं का हा हा का खाल्ले तुम्ही सगळे फॉलोअरला दिसणार नाही तितक्या अंधारामध्ये कुठे अडचणीत आहे का. अरे बाप रे बाप मित्र हा मित्र लय जाळी जुळी बाबा अरे यार लय छोट आहे मित्र होते पण आता तुम्हाला या कॅमेऱ्याने दिसन का झूम करून लय अडचण येते पण ते हा पुन्हा अंधार आहे तिथं लय अंधार आहे मित्र खरं द्या तिथे पा मित्र होते तुम्हाला दाखवतो पा मी ते तुम्हाला दिसणार ह्या बा इकडं या इथं मोळ मित्र होते हे बा या इथं एकदम आतमध्ये जात तिथं कुठं तर तिथं हा बरं माझं बोट दिसतं का त्या लेवलनं सगळं आतमध्ये असं आतमध्ये तिथे परंतु मित्र काय माहितीये का तिथं जाणं शक्य नाही कारण हे काटे सगळे हे बघ तुम्हाला दिसत असेल काटे हे बा मी तुम्हाला एक दाखवतो हात लावून थोडं जवळून दाखवतो बा हे बा मित्र हे बा केवढे काटे दिसले तुम्हाला हाव ना हे मी एक काटा तोडून बी दाखवतो तुम्हाला दिसलं केवढे काटे. अरे चुली आमच्या मागाचे मित्र हो हिला घरी जाय म्हणलं तर गेली नाही आमच्या माग लागली कायच करा बाबा आता हिला बी ताण लागली काय करून थांब आपल्याला मोळ शोधून काढतो मी. हा एक मिनिट मित्र हो त्या मोळ्यापर्यंत मला वाटत नाही मी हात पुरण मारून कारण लय आतमध्ये मोळ येते आणि तुम्हाला सांगतो ते कदाचित मग हातात काटे बी घुसू शकते त्यानं हो ना त्याच्यामुळे मी ना आता हे रद्द करतो. अरे पण इथं भाजी कशाची भाजी होई अंगाची कुठे कोणची दाखवा बरं हे समोर कामा मित्र अरे मित्र या बाई हिचा भाजी आयुर्वेदिक साठी चांगली खाण्यासाठी पण चांगली कोणची ही का. हा अरे बाप मित्र या बा तुम्हाला खायला खूप टेस्टी बरं का. हाव का अरे वा मित्र तुम्ही एकदा हाव का मित्र या बाय तुम्हाला तो शेतकरी आणि जितके बी आपले म्हणजे तसे रोनात राहणारे व्यक्ती जसं टायमवर आता पाणी नाही भेटलं कधी तुम्हाला खूप घासा कोरडा पाडा ते आयुर्वेदिक गेला म्हणजे फांदाची भाजी मित्र काय फांदाचीच ना. हा फांदाची ही नाही ना तुम्ही खाऊ शकता थोडी भूक तुमची ना मिटू शकता तुमची ताण बी मिटू शकता. हा मी तुम्हाला लाईव्ह आता खाऊन दाखवतो. आमचे बंधू बी खाऊ लागले खूप रशेदार असते मित्र घासा थोडसा ही शक्यतो भेटत नाही ज्याला भेटायची त्याला भेटती म्हणजे शेतकऱ्यांनाच भेटते ती जास्त. हा शेतात राहते शेतामध्ये राहते मित्र मला बरं वाटलं बा फांद्याची बाहेर खाऊन इथं भरपूर हो का नाही बा वेलचा वेलच मित्र दा का बरं ते वेल आपल्या मित्राला
आला अरे हार या बा मित्र यो बा कसा वेलचा वेलच आहे हा हा मस्त राव जबरदस्त राव हा मित्र तुम्हाला काय दे समजा मी खाऊन दाखवतो लय भूक लागली किंवा लय ताण लागली तर अशी भाजी खायची आणि थोडीशी भूक किंवा ताण मिटवायची फांदाची भाजी ओके मित्र आता मोळ काही भेटान नाही आणि मला लय ताण लागले आणि ऊन पण खूप लागू राहिलं आपण दुसऱ्या झाडापाशी दुसऱ्या ठिकाणी मोळाचा शोध घेऊ बंधू आपण आता तिथं आपल्या काकू तिथे पाणी प्यायला जो वाटलं असतं तिथं आहे का हा अरे मित्र आमची काकू राहते बा शेतामध्ये त्याच्या घरी जाऊन ये ना तिथं पाणी पिऊ आणि तिथं थोडीशी मोळाची चौकशी करू आणि त्याला माहिती असेल मोळ कुठे आहे काय आहे की नाही ते काड्या कोड्या काढायला येतात नाही इकडं तर त्याला माहित राहतं बा मित्र खेड्या गावच्या सगळ्या लोकांना माहित राहतं मोळाचं ठिकाण बोराचं ठिकाण जांभळाचं ठिकाण जांबाचं मोळ आणखी सीताफळाचं बरोबर आता तिथं जाऊ आपण ते बा तुम्हाला शेतामध्ये ना एक घर दिसत असेल तुम्हाला ते बा ते आज पकडावी फांदाची भाजी त्याबा मित्र तुम्हाला थोडं झूम करून दाखव तुम्ही हे आमच्या काकूचं घर आहे तिथं जातो आपण ओके मग चला आता भेटू आता एक नेक्स्ट पार्टमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला काय तर कमेंटमध्ये सांगा हा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग मिळते अगले पार्ट में जय हिंद फॉलो जय महाराष्ट्र बंधू ओ धन्यवाद